बाप्पा गावी निघालेले आहेत। मुंबईमध्ये विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। मुंबईचा राजा आहे तो आता मंडपाबाहेर पडलेला आहे आणि पुढच्या 10 ते 12 तासांमध्ये तो गिरगाव चौपाटीवरती दाखल होईल आणि अशाच पद्धतीने इतर मानाचे गणपती आहेत ते देखील हळूहळू चौपाटीच्या दिशेने निघतील आणि याच दृष्टीने गिरगाव चौपाटीवरती गणेश विसर्जनासाठी कशा पद्धतीने सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे ती जाणून घेऊया। मुंबईत आज गणेश विसर्जन सोहळा पार पडणार आहे आणि यासाठी मुंबई पोलीस पूर्णतः तयार आहे आणि आता इथं गणपती बाप्पांचं किंवा या भक्तांचं आगमन हळूहळू होत आहे। सकाळच्या वेळेस घरगुती गणपतींचं आगमन इथे होतं आणि त्यानंतर हळूहळू हे जे मोठे मंडळ आहेत, जे लालबागच्या राजासारखे जे मोठे मंडळ आहेत त्यांचं इथं आगमन होतं आणि लालबागच्या राजाच्या गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर हा विसर्जन सोहळा संपतो। या विसर्जन सोहळ्यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे। 50,000चा जो पोलीस फोर्स आहे तो पूर्ण मुंबईमध्ये आज तैनात करण्यात आलेला आहे। सुट्ट्या सगळ्यांच्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि यांच्यासोबतच जे स्पेशल फोर्सेस आहेत SRPF, QRT आणि RCP या फोर्सेसही इथं तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि पूर्ण मुंबईच्या ह्या विसर्जन रूटवरती CCTV कॅमेऱ्यांना नजर ठेवण्यात येणार आहे। हजारोहून जास्त CCTV कॅमेराज इथे लावण्यात आलेले आहेत पूर्ण मुंबई शहरामध्ये आणि यासोबतच ड्रोन कॅमेऱ्याने जे मुंबईचे प्रमुख विसर्जन स्थळ आहेत ज्यामध्ये गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, दादर चौपाटी, मलाड या इथं ड्रोन कॅमेऱ्याने मुंबई पोलीस नजर ठेवणार आहे। याशिवाय ट्रॅफिक कॉन्स्टेबल्स 2,500चा जो फोर्स आहे ट्रॅफिकचा तोही पूर्ण मुंबई शहरामध्ये असणार आहे। यावर्षी कोणतेही जनरल स्पेसिफिक अलर्ट नाही आहे पण जनरल अलर्ट असल्यामुळे मुंबई पोलिसांनी अशा प्रकारची कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे। एक स्पेशल स्क्वॉड तयार करण्यात आलेला आहे ज्यामध्ये क्राईम ब्रांच, अँटी टेररिस्ट स्क्वॉड आणि EOWचे जे स्पेशल विंग्स आहेत त्यांचे अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। यांची नजर रस्त्यांवर असेल आणि कोण महिलांची छेडछाड करतोय का किंवा कोणत्या प्रकारची समस्या होणार नाही रस्त्यांवरती ह्या स्क्वॉडचं काम ते असणार आहे आणि मुंबईमध्ये अशा प्रकारची सुरक्षा व्यवस्थेमध्ये अशा प्रकारचा आजचा सोहळा पार पडणार आहे। सर्वांच्या मनात एकच जी आशा किंवा एक आशा निर्माण होती ती म्हणजे 10 दिवस आपल्या लाडक्या गणरायाची पूजा केली, त्यांची सेवा केली, त्यानंतर त्यांना निरोप देण्यासाठी ते सगळे पोचतात आणि सगळ्यांच्या मनात एकच म्हण असतं ते म्हणजे गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। कॅमेरामॅन अरविंदसह गणेश ठाकूर, ABP माझा, मुंबई।